नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. मुंबई महानगरपालिकेमधील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली आणि काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सूरज चव्हाणांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. सूरज चव्हाणांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. कृष्णा सुनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की सूरज चव्हाण यांना काल ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला बोलावण्यात आलेलं होतं आणि रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मात्र चौकशीमध्ये सहकार्य केलं जात नाही या आरोपाखाली सूरज चव्हाण यांच्यावरती अटकेची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड काळामध्ये जे काही खिचडीचं कंत्राट काही कंपन्यांना देण्यात आलेलं होतं त्याचं कमिशन म्हणून सूरज चव्हाण यांना जवळपास 1 कोटी रुपये मिळालेले होते. मात्र चौकशीवेळी सूरज चव्हाण यांनी ही कन्सल्टंट फी होती असं सांगितलेलं होतं. फोर्स1 नावाची एक कंपनी होती ज्या कंपनीला कंत्राट खिचडीचं देण्यात आलेलं होतं आणि म्हणावं तसं कंत्राट मिळाल्यानुसार कोविड काळामध्ये ज्या काही लेबर्सना किंवा कामगारांना देण्यात येणार होतं त्या पद्धतीनं सुद्धा देण्यात आलं नव्हतं असा एक आरोप होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पहिल्यांदा सूरज चव्हाण यांची चौकशी केलेली होती. काही कंपन्यांवरती गुन्हा दाखल केलेला होता. याच प्रकरणामध्ये सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि इतर काही कंपन्या आणि काही लोकांना आरोपी बनवण्यात आलेलं होतं. त्या दरम्यान सूरज चव्हाण यांचाही जबाब नोंदवल्यानंतर ईडीनं सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला होता आणि काल ही अटकेची कारवाई सूरज चव्हाण यांच्यावरती करण्यात आलेली आहे. मात्र परवा दिवशीच आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद पार पडली त्यावेळी सुद्धा तिथे सूरज चव्हाण उपस्थित होते आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही अटकेची कारवाई केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून आरोप केला जातोय की कुठेतरी जनतेमध्ये एक वातावरण तयार होत असताना मुद्दाम ही कारवाई करण्यात आलेली आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केलं की ही अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने लढा देऊ. आज दुपारच्या काळामध्ये सूरज चव्हाण यांना विशेष पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यांची ईडीची कोठडी जी आहे ती मागितली जाईल. मात्र त्यावेळी ईडीकडून कोर्टामध्ये काय काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. मात्र सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर येत्या काळामध्ये आणखी काही लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच, धन्यवाद.